हॅलो गाईज, कसे आहात? आज सकाळी सकाळी उठून क्लिनिंगचंच काम डायरेक्टली हाती घेतलं. म्हटलं आज थोडं घराची डीप क्लिनिंग करावी, कारण की उद्या आपल्या घरी सगळ्यांच्या गणपती बाप्पा येणार आहेत. त्यासाठी डीप क्लिनिंग करून घेतली, फ्रेश झाली आणि माझी एक डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती, तिकडे जाऊन आली. डॉक्टरांकडून आल्याच्यानंतर डायरेक्टली साडी वगैरे वेअर करून घेतली आणि म्हणजे एकदम रेडी व्हायला मला खूप जास्त वेळ लागला, कारण की आत्तापर्यंत पण सगळ्यात मला असं स्ट्रगलचं काम कुठलं वाटत असेल ते म्हणजे साडी वेअर करणं. मला अजूनही साडी वेअर करायला जास्त अशी जमत नाही, तरी मी कशीबशी केली वेअर आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पूजा घेतली मांडायला. पण ते पूजेसाठी पण वाळूची म्हणजे जी पिंड बनवायची होती त्याच्यासाठी वाळू काय भेटली नाही. मग ती मला निकीने अवेलेबल करून दिली. ती बरं झालं मावशींकडे भेटली, नाहीतर म्हणजे इकडे वाळू भेटणं म्हणजे खूप मुश्किल काम होतं. नंतर वाळूची पिंड बनवली, त्याला वस्त्रमाळ वगैरे घातली आणि आजचा दिवस का माहीत नाही पूर्ण न काही खाता पिता माझा उपवास होता. म्हणजे चक्क मी काहीच नव्हतं खाल्लेलं, तरी पण पूर्ण दिवस असा प्रोडक्टिव्ह गेला आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. ते देवाचं वातावरण असेल घरात तर एकदम प्रसन्न वाटतं, त्याच्यामुळे भूक आणि काही तहान पण लागत नाही. असं म्हणजे नाही का, जी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्या आजूबाजूला त्याने एकदम छान वाटतं. नंतर छान आरती वगैरे करून घेतली. आरती झाल्याच्या नंतर रांगोळी वगैरे काढली आणि मस्त संध्याकाळी एकदम छान वाटत होतं. घरामध्ये असं दीप अगरबत्तीचा वास दरवळत होता आणि त्याच्यानंतर थोडे छोटे रील्स बनवायचे होते मला, ते बनवले आणि आजचा दिवस असा खूप छान गेला. म्हणजे नाही का, असं मनाला एक प्रसन्न वाटत होतं की किती असं नाही का, गणपती बाप्पा येणार याची खुशी वेगळीच होती, कारण की उद्यापासून सगळ्यांच्या घरी एकदम प्रसन्न वातावरण असणार आहे. असा होता आजचा माझा दिवस आणि माझी पूजा अशी मांडलेली. बघू शकता किती सुंदर दिसत होतं मी. हॅलो गाईज, कसे आहात? आज सकाळी सकाळी उठून क्लिनिंगचंच काम डायरेक्टली हाती घेतलं. म्हटलं आज थोडं घराची डीप क्लिनिंग करावी, कारण की उद्या आपल्या घरी सगळ्यांच्या गणपती बाप्पा येणार आहेत. त्यासाठी डीप क्लिनिंग करून घेतली, फ्रेश झाली आणि माझी एक डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती, तिकडे जाऊन आली. डॉक्टरांकडून आल्याच्यानंतर डायरेक्टली साडी वगैरे वेअर करून घेतली आणि म्हणजे एकदम रेडी व्हायला मला खूप जास्त वेळ लागला, कारण की आत्तापर्यंत पण सगळ्यात मला असं स्ट्रगलचं काम कुठलं वाटत असेल ते म्हणजे साडी वेअर करणं.